हाय फ्रेंड्स, युनिवर्सजवळ आपल्या मनाची गोष्ट, आपलं मॅनिफेस्टेशन, आपली जी काही विश आहे ती आपण तुरंतमध्ये युनिवर्सजवळ आपण कसे पोहोचवू शकतो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. असा एक तरीका जे आपण आपल्या विशला, प्रत्येक मॅनिफेस्टेशनला डायरेक्टली युनिवर्सपर्यंत पोहोचवू शकतो आणि युनिवर्स आपल्या प्रत्येक गोष्टीला ऐकून घेत असतात. एक असा मॅजिकल मेथड मी तुम्हाला सांगते. युनिवर्स आखिर आहे तरी कोण? युनिवर्स काही अलग आहे का? युनिवर्स काही आपल्या दूर आहे तर नाही? युनिवर्स आपल्या अंदरच आहे असं विचार आपण करत असता की युनिवर्स आपल्या दूर आहे का? तर मुळीच नाही. युनिवर्स आपल्या दूर अजिबात नाही, तर युनिवर्स आपल्या अंदरच आहे. जर बघायला गेलं तर भगवान म्हणजेच आपण कुणाची मुले आहोत? देवाची मुले आहोत, बरोबर हो ना? असंच ना? तर असं म्हटलं जाते ना मित्रांनो की आपण चाइल्ड ऑफ गॉड आहोत. का असं म्हटलं जाते बरं? कधी विचार करून बघले का? तर असं का म्हटलं जाते? कारण आपण त्या देवाचे, त्या भगवानाचे, या युनिवर्सचे, या परमपिता परमात्म्याचे अंश आहोत. कारण की ह्या सोल फॉर्ममध्ये प्रत्येक जन्मामध्ये आपण येतो. ही बॉडी आपल्याला दिली कोणी? तर युनिवर्सनी. तर आपल्याला बॉडी दिली जाते आपल्या प्रत्येक कर्माला पूर्ण करण्यासाठी. जेव्हा आपण सोल फॉर्ममध्ये प्रत्येक जन्मामध्ये आपण असतो, ही आपली सोल असते. हे जे काही आत्मा आहे ते काय आहे? तर एक लाईट फॉर्म आहे, ती एनर्जी आहे. आणि जे परमात्मा आहे, ज्याला आपण भगवान म्हणतो, त्यांनी पण एक लाईट फॉर्ममध्ये आहेत, बरोबर? तर लाईट फॉर्म म्हणजेच काय? तर एनर्जी. आपण सर्व एनर्जीनी बनलेला आहोत. तुम्ही, मी आणि हे सृष्टी पूर्ण एनर्जीनी बनलेली आहे, बरोबर? तर बघा मित्रांनो, तर आपण त्यांचे अंश आहोत. कोणाचे? परमपिता परमात्म्याचे. ओके. तर एक्झॅक्टली युनिवर्सचे अंश आहोत आपण. तर युनिवर्स आपल्या अंदरच आहे. आपण युनिवर्सच्या अंदर आहोत. जे पण जशी आपली सेल्फ टाक करतो, जे पण आपल्या अंदर जशा पण गोष्टी चालतात आपल्या माइंडमध्ये, त्या डायरेक्टली सर्व गोष्टी युनिवर्समध्ये जात असतात. युनिवर्स आपली प्रत्येक गोष्ट ही ऐकत असतात. जशी पण त्यामध्ये फिलिंग तुम्ही ॲड करता, ते तुम्हाला म्हणतात की ठीक आहे, जर तुझी ही इच्छा आहे, युनिवर्स म्हणतात की तुझी ही इच्छा आहे, तर ही गोष्ट तुमच्यासाठी क्रिएट होत जाते आणि ती क्रिएट करून घेतलं जात असते. आणि अशाच गोष्टी तुम्हाला अजून तुमच्या लाईफमध्ये आणल्या जातात. म्हणून आपल्या माइंडमध्ये सगळं काही पॉझिटिव्ह वेमध्ये, सकारात्मकतेमध्ये जी गोष्ट हवी आहे तीच माइंडमध्ये चालवायची आहे. तेच सकारात्मक सेल्फ टाक करायचं आहे, जेणेकरून तसं युनिवर्समध्ये जाणार आणि तेच आपल्याकडे अट्रॅक्ट होणार. ओके. तर युनिवर्स हेच आहे. युनिवर्स आपल्या अंदरच आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आता बघूया की अशा कोणता तरीका आहे की डायरेक्टली आपल्या विशला, आपल्या मॅनिफेस्टेशनला या युनिवर्सपर्यंत घेऊन जाऊ शकेल. तर युनिवर्स आपली प्रत्येक गोष्ट ऐकू शकतील. ह्याला करण्यासाठी तुम्ही आपल्या जे काही डाऊट्स तुमच्या मनातील आहे, जे माइंडमधील डाऊट्स आहे, आपल्याला सर्व ह्या भयाला साईडला ठेवायचं आहे. जर तुम्ही डाऊट्स आणि भय, सर्व भय सोबत ही गोष्ट जर तुम्ही कराल तर काय मॅनिफेस्ट होईल? तर तेच डाऊट आणि भय सोबत मॅनिफेस्ट होईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? बस तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन करायचं नाही आहे. तुम्हाला हे बिलकुल मॅनिफेस्ट करायचं नाही आहे डाऊट्स आणि भयासोबत. तर आपल्याला पॉझिटिव्ह वेमध्ये हे डाऊट्स आणि भय सर्व साईडला ठेवून बिलीव म्हणजेच विश्वासाने सर्व गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहे. तुम्हाला हॅपीनेस मॅनिफेस्ट करायची आहे. म्हणजेच काय? तर आनंदाने, आनंदाने, पूर्ण विश्वासाने
ही गोष्ट करायची आहे. ट्रस्ट ठेवा बरं का मित्रांनो. जशी हे करत जाल तर तुमच्यासोबत मॅजिक होणे चालू होत जाईल. ठीक आहे. तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला करायचं हे आहे व्हिज्युलायझेशन. व्हिज्युलायझेशन जसं पण सांगितलं जाते तर खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या लोकांच्या माइंडमध्ये एक गोष्ट ट्रिगर करत असते की यार हे तर खूपच कठीण आणि मुश्किल वाटत आहे ना. व्हिज्युलायझेशन, बापरे बाप, व्हिज्युलायझेशन आपल्याने काही होत नाही असं म्हणत असतात. हो ना, असंच असते ना. तर असं करायचं नाही आहे. व्हिज्युलायझेशन एक खूपच आसान मेथड आहे. पण खरं सांगू का, व्हिज्युलायझेशन करणे खूपच इझी आहे. कोणत्याही टेक्निकला व्हिज्युलायझेशन करणे खूप आसान आहे. आता तुम्ही तुमची लाईफ जे जिंदगी जगत आहात, लाईफ जे जगत आहात ना, आता तुम्ही स्वतःला बघत असतात. जेव्हा तुम्ही मिररसोबत समोर जाता तेव्हा स्वतःला बघता. जेव्हा आपण फोटो क्लिक करतो तेव्हा पण आपण स्वतःला बघत असतो. पण जेव्हा आपण आपल्या फोटोला बघतो तेव्हा आपण फोटोला बघतो. ओके. जेव्हा पण आपण व्हिज्युलायझेशनमध्ये आपण स्वतःला नाही बघू शकत तर काही हरकत नाही ना मित्रांनो. आपण फोटोमध्ये स्वतःला बघतो, मिररमध्ये म्हणजे आरशामध्ये स्वतःला बघतो, तेव्हा आपण इझिली वेमध्ये आपण कसे आहोत हे बघत असतो. पण व्हिज्युलायझेशनमध्ये काय होते की व्हिज्युलायझेशनमध्ये आपण फक्त बघू शकत नाही, पण फील तर आपण स्वतः करू शकतो ना. तर काही हरकत नाही, तेव्हा आपण स्वतःला फील करू शकतो. कारण ही चाबी आहे. याची चाबी जी आहे ना व्हिज्युलायझेशनची, ती म्हणजेच कोणती, तर फिलिंग सोबत आहे. जिथं आपण आपली फिलिंग ॲड केली ना तिथं ती गोष्ट क्रिएट होत असते. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे. तुम्हाला व्हिज्युलायझेशन करायचं आहे, व्हिज्युलाइज करायचं आहे. हे पूर्ण दिवसातून तुम्ही कधीही करू शकता. असं काही नाही की तुम्ही सकाळलाच करा, रात्रीलाच करा. तर तुम्हाला जेव्हा फिलिंग येईल, जेव्हा छान वाटेल, जेव्हा आनंद वाटेल, जेव्हा हॅपीनेसमध्ये राहाल तेव्हा तुम्ही करायचं आहे. ओके. तर जेवढा वेळ तुम्हाला करायचा आहे व्हिज्युलायझेशन तेवढा वेळ तुम्ही करू शकता. जितकं वेळ मजा येत आहे तेवढा वेळ करा. जेव्हा मन करेल तेव्हा करा. कितीही दिवसापर्यंत तुम्ही करू शकता. जर तुमचं जेव्हापर्यंत मन करते तेव्हापर्यंत करा. ह्या मेथडला करा. व्हिज्युलायझेशनचा तरीका हा आहे की आपल्याला ना जे पण तुम्हाला पाहिजे आहे ना त्या गोष्टीसाठी क्लिअर व्हा. जे काही मॅनिफेस्टेशन आहे तर तुम्ही असं भरमसाठ गोष्टी घेऊन बसा नको. तर एकच जे काही मॅनिफेस्टेशन आहे, जे इम्पॉर्टंट गोल आहे ते क्लिअर ठेवा की मला ही गोष्ट आता पाहिजे आहे. ओके. तर तुमच्या माइंडमध्ये ही क्लिअर ठेवायची आहे जे मॅनिफेस्टेशन आहे ते. जर आपल्या माइंडमध्ये गोल क्लिअर नसेल तर व्हिज्युलायझेशनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल, तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि युनिवर्सला पण कन्फ्युजनवाली व्हायब्रेशन तुम्ही द्याल. त्यामुळे युनिवर्सला पण हीच एनर्जी जात असते आणि युनिवर्स कन्फ्यूज झाले तर कन्फ्यूज जर कोण झाले, युनिवर्स झाले, तर ती गोष्ट तुमच्यासाठी क्रिएट कशी करतील, तर भीती, डाऊट हे पहिलेच मी तुम्हाला सांगितली की जेवढं काही गोष्टी आहेत, फियर वगैरे आहे त्याला साईडला ठेवायचं आहे आणि बस मित्रांनो आरामाने आणि आनंदाने एक चेहऱ्यावरती स्मित हास्य करत आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे. तर तुम्हाला मॅनिफेस्टेशनमध्ये ऑलरेडी झालं आहे, डन आहे असं म्हणून जगायचं सुद्धा आहे. इथे मी तुम्हाला एक आसान तरीका सोप्या पद्धतीने सांगते. ओके. जसं की तुम्ही त्याला करू शकाल. जेव्हा आपण लहानपणी कॉमिक्स वाचली आहे ना, आपण सर्वांनी कार्टूनवाले कॉमिक्स वाचली आहे. तर ही कॉमिक्समध्ये जे काही चित्र असतात तिथे लिहिलेलं असतं, त्याला वाचत होतो तेव्हा सर्व चित्र आपल्या माइंडमध्ये चालत होती. जरी हे कोणी वाचले नसेल तर तुम्ही पहिली दुसरी वर्गामध्ये जेव्हा तुम्ही होतात तर तेव्हा चित्र आणि इकडे पॅरेग्राफ दिलेला असायचा. तर आपण काय करायचो, तर चित्र बघून पॅरेग्राफ आठवायचं. तर त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा करायचं आहे. आपण कोणतं पुस्तक वाचत असलं
तर तेव्हा तुम्ही बघा की जेव्हा पण त्याला वाचतो आपल्या माइंडमध्ये डायरेक्टली त्याची मूवी चालत असते. चालते ना मित्रांनो, ही नॉर्मल गोष्ट आहे, सर्वांच्या माइंडमध्ये चालते. आणि लिहिलं कोणी असतं, त्यामध्ये लेखकाचं नावसुद्धा लिहिलं असतं. ही गोष्ट ह्या लेखकांनी लिहिली आहे हे आपल्याला समजते ना. असंच तुम्हाला करायचं आहे. तुम्ही रायटिंग प्रोसेसची मदत म्हणजे घेऊ शकता. आणि तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करू इच्छिता, जी पण तुमची डिझायर आहे, जे पण तुमचं गोल आहे, जे पण तुमची विश आहे, पेन घ्या, एक बुक घ्या आणि त्यामध्ये लिहा. पूर्ण फिलिंगने लिहायचं आहे. ते लिहायचं कसं आहे, कोणती फिलिंग ॲड करायची, ती गोष्ट पूर्ण झाली आहे असं तुम्हाला लिहायची आहे. ती फिलिंग तुम्हाला ॲड करायची आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये तुमची इच्छा असेल, घर मॅनिफेस्ट करायचं असेल, तुमची इच्छा आहे की मला ड्रीम हाऊस मॅनिफेस्ट करायचं आहे, तर तुम्ही काय लिहाल? अगोदर लिहाल 3 वेळा थँक्यू 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 युनिवर्स असं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या घराचं छोट्या गोष्टीमध्ये वर्णन करायचं आहे. जसे की असे दरवाजे आहेत, अशा खिडक्या आहेत, ह्या ठिकाणी फर्निचर लावलं आहे, ह्या रूमचा हा कलर आहे, इथे गार्डन आहे, इथे ह्या गोष्टी आहेत, तिथं तुम्हाला कोणीतरी आवाज देत आहेत, असं सर्व तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी सर्वात अगोदर लिहून काढायचं आहे. पॉईंट्समध्ये लिहा. जसे पण तुम्ही छोटे पॉईंट्स लिहाल, त्यानंतर लिहाल तुमची ड्रीम लाईफ. नॉर्मली तुम्ही जे फॉलो करत आहात, तुम्ही ते फॉलो करत आहात असं जगायचं आहे, तसं लिहत जायचं आहे. ॲटोमॅटिकली तुम्ही फ्लोमध्ये जाऊन लिहत चला. ॲटोमॅटिकली फिलिंग ॲड होते, त्यासाठी तुम्ही लिहा. त्यानंतर त्याला वाचत असताना त्याची मूवी माइंडमध्ये व्हिज्युअलाइज करा, फील करा. यार हे तर पूर्ण झालं, अरे यार हे तर खरंच पूर्ण झालं यार, हे तर मी स्वतः जगत आहे, मला किती आनंद होत आहे, वाव, असं स्वतःला म्हणायचं आहे. ह्यावेळेस ह्या गोष्टीला मी फील करत आहे. आता ह्या गोष्टीला महसूस करायचं आहे. ट्रस्ट मी, डायरेक्ट युनिवर्सपर्यंत जाईल हे व्हायब्रेशन. जसं पण करत जाल तसं तुमच्यासोबत मॅजिक होत जाईल तर तुम्ही स्वतःला माहीत नाही करू शकाल की हे कसं मॅनिफेस्ट झालं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्या फिलिंग्स जर नाही टाकाल तर ही गोष्ट कशी अट्रॅक्ट होणार, कसं काम करणार. ह्या पद्धतीने कोणतीही गोष्ट तुम्ही युनिवर्समध्ये इन्स्टंटली 1 मिनिटच्या अंदर तुम्ही पोहोचवू शकता आणि मग ते तुमच्या लाईफमध्ये मॅजिक ॲड करत जाते. इथे मी तुम्हाला टेस्ट करायला सांगते आहे. तुम्ही तुमच्या व्हिज्युअलायझेशनच्या पॉवरला वाढवण्यासाठी एक छोटी गोष्ट व्हिज्युअलाइज करा. आजपासूनच तुम्ही सुरू करा. ओके, कोणती तरी गोष्ट व्हिज्युअलाइज करा. कशी कराल? मानून घ्या की तुम्हाला एक समोसा खायचा आहे, तुम्ही व्हिज्युअलाइज करत आहात. ओके, तर त्या समोसाविषयी बोलल्याबरोबर तुमच्यासमोर काय आलं, तर तुमच्यासमोर आता दिसत आहे एक गरमागरम समोसाची पिक्चर समोर आली आहे, बरोबर. त्याची खुशबू आली आहे, त्याची टेस्ट आली आहे. तेच व्हिज्युअलाइज करा. वाव यार, आता तुम्ही खात आहात असं व्हिज्युअलाइज करा बरं का. वाव यार किती टेस्टी आहे ना, वाव यार याची फिलिंगच किती टेस्टी आहे, त्याची चटणी तर इतकी टेस्टी आहे ना, किती टेस्टी आहे. ते फील करा आणि बघा की काय मॅजिक झालं. तर काही मिनिटमध्ये, काही वेळामध्ये तुमच्या व्हायब्रेशनच्या अकॉर्डिंग आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट होईल. जेव्हा पण तुम्ही कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करता, जे पण टेक्निक लावताना ते तुमचं पार्ट आहे, ते मॅनिफेस्टेशन नाही आहे. मी काय सांगत आहे की कुठलीही टेक्निक जेव्हा तुम्ही करता तर ते तुमचं पार्ट आहे, पण ते मॅनिफेस्टेशन नाही आहे. मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला जगायचं आहे की ती गोष्ट ऑलरेडी पूर्ण झाली आहे. ओके, तर तुम्हाला तसं जगायचं आहे, ती फिलिंग्स टाकायची आहे, ती गोष्ट पूर्ण झाली आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. नंतर बघा की युनिवर्स आपल्यासोबत काय काय मॅजिक करतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.